हिवाळा म्हटला की हिरवे मटार मस्त अगदी छान येतात आणि त्यापासून आपण भरपूर रेसिपी करत असतो. भाजी तर आपण सर्रास करतच असतो. पण कचोरी तर आपल्याला विकत तर मिळणार नाही. पण मटारपासून आपण कचोरी जी करणार आहोत, तर अगदी सोप्या पद्धतीने आहे, पटकन होणारी आहे आणि चटपटीत सगळ्यांना आवडेल अशी आहे. तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा पराडकर, स्नेहरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण रेसिपी दाखवणार आहोत हिरव्या मटारची कचोरी करणार आहोत खुसखुशीत अशी. तर त्याच्यासाठी हे मटार घेतलेले आहेत. मी हे थोडेसे वाफवून घेतलेले आहेत. 1 बाउल घ्यायचंय. आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी असेल मटारची तेवढी आपण कचोरीची तेवढी आपण घ्यायची. त्यात थोडासा मी बटाटा पण घालणार आहे बाइंडिंग म्हणजे मिक्स करायला. आपण हा उकडून घेतलेला आहे. दोन्ही पण वाफवून घेतलंय वेळ जायला नको म्हणून. तसंच ह्याच्यासाठी काही मसाले लागणार आहेत. धणे आहेत 1-1 चमचा आहे सर्व. बडीशेप आहेत, जिरं आणि थोडीशी काळी मिरी आहे. हे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. सगळ्यात प्रथम आपण पीठ भिजवून घेऊया मैदा, कारण तो मुरायला खूप वेळ जाईल. 1 बाउल म्हणजे जवळजवळ मी 300 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. थोडंसं आपण ह्याच्यात 1-2-3 चिमूट मीठ घालूया. आणि हे तूप आहे गरम करून घेतलेलं आहे, नंतर थंड करायचं. आपल्याला खुसखुशीत जर हवी असेल तर आपण थोडंसं कोमट तुपाचं याला मोहन घालायचं. कडकडीत घालायचं नाही. कडकडीत असेल तर तो कुरकुरीत होतो पदार्थ. आपल्याला ही खुसखुशीत हवी आहे. तर आपण 1 बाउल जेव्हा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण पाववाटी ही गाईचं तूप आपण घेतलेलं आहे, साजूक तूप. तेलाचं मोहन घातलं तरी चालेल. आपण पिठाला हे सर्व व्यवस्थित चोळून घेणार आहोत. आपला गोळा छान मळून झालेला आहे आणि खूप पातळ नाही करायचा, हा थोडा घट्ट ठेवायचा. कारण पातळ केलं तर त्या व्यवस्थित खुसखुशीत होणार नाहीत, नरम पडतील. छान मळून घ्यायचं आणि आता हा गोळा आपण झाकून ठेवून द्यायचा आहे. मग बाकीची तयारी करूया तोपर्यंत. सगळ्यात प्रथम आपण कढई ठेवली तापत आणि हे मसाले आहेत आपण एकत्र थोडेसे परतून काढायचे आहेत. याची आपण आता थोडीशी जाडसर अशी भरड करायची आहे. एकदम बारीक मिक्सरला वाटायचं नाहीये ते. खमंग असा थोडा वास आला की आपण गॅस काढून टाकायचा आणि थंड करून कुटून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये थोडं चालू बंद असं करून पण केलं तरी चालेल. छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि गॅस काढून टाकते. आपण हे काढून घेऊया आणि थंड करून याची जाडसर अशी भरड करून घेऊया. अजून एक याच्यासाठी मसाला लागणार आहे, तो म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची सुद्धा जाडसर आपल्याला पेस्ट लागणार आहे, म्हणजे त्याची पण जाडसर चटणी लागणार आहे. हे दोन्ही मी आता थोडंसं वाटून घेते. आपण आता स्टफिंग करून घेऊया. परत एकदा कढई तीच ठेवली आहे. मग असं तूप राहिलेलं ते थोडंसं मी याच्यात टाकून देते. 1च चमचा तूप आहे. हा जो मसाला आहे आपण आलं, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि त्याच्यावर आपण जे काही मसाले घेतलेले धणे, जिरं, बडीशेप होते आणि थोडीशी काळी मिरी आपण याची भरड केलेली आहे. थोडीशी आपण ती तेलावर परतून काढूया खमंग अशी. म्हणजे ही कचोरी आहे पाण्याचा अंशाला येणार नाही आणि मग जास्त दिवस टिकेल. प्रवासात वगैरे पण आपण नेऊ शकतो. आपण हे मटार याच्यात घालतोय. मटार मी वाफवून घेतलेले थोडंसं मीठ घालून, त्याच्यामुळे करायला वेळ नाही लागत. आपण त्याच्यात हे 2 बटाटे कुस्करून घालणार आहोत. बटाटे ऑप्शनल आहेत, नुसतेच मटारचे करायचे असतील तरी चालेल. अर्धा चमचा आपण आमचूर पावडर घालतोय. आता आमचूर पावडर मध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं अगदी अंदाजाने मीठ घालायचंय आणि सर्व आता छान ढवळून घ्यायचंय.
एक अर्धा चमचा आपण गरम मसाला घालतोय आणि अगदीच पाव चमचा हळद घालूया. आता आमचूर पावडर जर कोणाकडे नसेल तर याच्यात लिंबू पिळला तरी चालेल. आमचूर पावडर घातल्यामुळे आपल्याला लिंबूचा रस घालायची गरज नाहीये. हे सगळं आता मस्त स्मॅश करून घ्यायचं आपल्याला. आपण पावभाजीचा जो स्मॅशर आहे त्याच्याने सर्व आता स्मॅश करून घेऊया. की आपलं स्टफिंग एकदम सुक्क झालं पाहिजे, पाण्याचा अंश नको त्याच्यामध्ये. आणि वाटाणे इतके छान पटकन वाफवले तरी हे जातात की पटकन बारीक होतात बघा. मिक्सरला वगैरे लावायची पण गरज नाहीये. मस्त आपलं एक स्टफिंग तयार झालेलं आहे. आता थंड झालं की आपण कचोरी डायरेक्ट करायला घेऊया. कचोरी करायला सुरुवात करूया. समान आधी सर्व गोळे करून घेऊया आपण. छोटे मोठे जसे कोणाला आवडत असतील त्याप्रमाणे करा. आपण मोदकाला पारी करतो तशी पारी करून घ्यायची आहे. अतिशय सोपी कृती आहे, काही कठीण नाहीये. एका बाजूला मी तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि यात आता आपण स्टफिंग भरणार आहोत. छान थंड झालंय मिश्रण. पण मिश्रण दाबत दाबत पीठ असतं ते वरच्यावर असं आतमध्ये ते असं मिश्रण हे करत जायचंय. आता हिला आपण हातानेच अशी दाबून चपटी करणार आहोत. जास्त जाड ठेवायचं नाहीये, लाटायची गरज नाही. आपण हातावरच त्या अशा छान चपट्या करून घेऊया. एका बाजूला तेल तापतंय पण झालं की हळूहळू त्याच्यात सोडूया. सर्व मी अशाच करून घेते. तेल छान तापलेलं आहे आणि गॅस आता मंद गॅसवर आपल्याला या सर्व करून घ्यायचे आहेत. कढई जशी छोटी मोठी असेल त्या अंदाजाने सोडायच्या. मोठ्या असल्यामुळे दोनच सोडते मी. अगदी मंद आचेवर आपल्याला करून घ्यायच्या त्या, कारण आतपर्यंत खुसखुशीत झाल्या पाहिजेत. घाई करायची नाही तळताना. आपण दुसऱ्या साईडला उलटून बघूया. छान खरपूस होत चालल्यात आणि गॅस खूप कमी ठेवलाय मी. अगदी मंद याच्यावर आपल्याला हळूहळू तळून घ्यायचे त्या. हळूहळू फुगतात पण आहेत त्या. छान खरपूस झाल्या की आपण बाकी पण सर्व तळून घेऊया. आपल्या मटार कचोऱ्या छानपैकी बघाल तुम्ही खुसखुशीत अशा मस्त तळून झालेल्या आहेत. आपण आता प्लेटिंग करायला घेऊया. आणि एवढ्या पिठामध्ये 6 झाल्या आहेत बरोबर. मोठ्या मोठ्या आहेत, 2-2 खाल्ल्या तरी भरपूर पोट भरेल. तर आपण प्लेटिंग करायला घेऊया. देताना आता एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. जसं आपण शेवपुरी किंवा दहीपुरी जशी बनवतो तसंच आपण ह्याला सर्व करणार आहोत. तर दोन ठेवते मी याच्यामध्ये. खुसखुशीत झाल्यात एकदम. हे बघा, थोडंसं पोकळ करून घ्यायचं आपल्याला.
तुम्हाला कळतच असेल की किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत त्या. मंद याच्यावर केल्या की व्यवस्थित होतात त्या एकदम. सगळ्यात प्रथम आपण थोडी तिखट चटणी, ही गोड चटणी आहे, त्यावर आपण थोडंसं दही घालणार आहोत. बारीक शेव, थोडासा कांदा, बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटत असणार ना. आणि गार्निशिंगसाठी थोडेसे आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत. आपली छान मटारची कचोरी तयार झालेली आहे. आणि नुसती पण चटणीबरोबर खाऊ शकता. समजा दही वगैरे नसेल तर नुसती आपण चिंचगुळाची चटणी आणि पुदिन्याची तिखट जी चटणी आहे तर त्याच्यासोबत पण आपण हे सर्व खाऊ शकतो. पण मस्त असा एक काय म्हणतात, चटपटीत असा नाश्ता झालेला आहे आपला. नक्की रेसिपी करून बघा. सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या आणि खूप आवडेल असं छान केलेलं. कारण ह्या ज्या कचोऱ्या आहेत त्या बाहेर कुठेच मिळणार नाहीत. कचोऱ्या मिळतात पण जे स्टफिंग आपण मटारचं केलेलं आहे तर तसं कुठेच मिळणार नाहीत. तर हे आपल्याला घरीच करावं लागेल. तर नक्की करून बघा रेसिपी. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. जे सबस्क्राईब करत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.